नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 2 दिवसांपूर्वी महाडमध्ये मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडण्यात आले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा आक्रमक झाली आहे. अनेक ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निदर्शने व आंदोलने करण्यात आली. आज ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा ठाणे शहरतर्फे जे जितेंद्र आव्हाड साहेबांनी महाडमध्ये मनुस्मृती जाळायला गेले, पण त्याला हे कळलं नाही की मनुस्मृतीच्या बाजूला त्याचे पोस्टर होता. मनुस्मृती तरी जाळायला पाहिजे, आमचा त्याचा काही विरोध नाही. मनुस्मृती बुक असतात ते तरी जाळायला पाहिजे होती, पण त्याला स्वतःला माहीत होता की बाबासाहेबांचा त्याच्यामध्ये फोटो आहे आणि ते फोटो त्यांनी जाणून जाळला आहे. आणि त्यांच्या स्वतःचे कार्यकर्ता आला होता, कार्यकर्ता बोलतोय त्यांना, अरे साहेब त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा फोटो आहे, तरी त्यांनी ऐकलं नाही. ॲक्च्युली आव्हाडांना सवयला माहिती आहे की त्याला महाराष्ट्रामध्ये न्यूजवरती राहायची एक सवय झालेली आहे. ते 6 महिन्यामध्ये असं काहीतरी काम करतात जेणेकरून पुऱ्या हिंदुस्थानाने महाराष्ट्रामध्ये त्याला वळखला पाहिजे. ते प्रत्येक कामाला काय ना काहीतरी करतात. ते बाबासाहेबांची नकल करायला गेले. अरे बाबासाहेबांची नकल कोणी करू शकतो का? बाबासाहेब तुम्ही नकल करता तुम्हाला अक्कल कुठे आहे की तुम्ही बाबासाहेबांचेच पोस्टर फाडतात आणि त्याला पायाखाली करतात. म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चामार्फत त्यांचा तीव्र निषेध करत आहोत. आणि शासनाला, महाराष्ट्र शासनाला आमची अशी विनंती असेल की त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्याची कारवाई करावी. भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानात बसवलं आहे. आज जाती जमातीच्या लोकांना न्याय दिला आहे. ज्यांनी स्वतःच्या चपला झिजवून त्यांच्या सगळ्या संसाराची वाट लावून ज्या लोकांना एक स्थिर जागा दिलेली आहे, त्यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्या व्यक्तीने जे केलेलं आहे, बाबासाहेबांचं पोस्टर फाडण्या इतकी त्यांची लायकी नाही आहे. आज बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी देव व्यक्ती आहे. आम्ही त्यांना पूजतो आणि त्यांनी आमच्या देवाचा अपमान केला आहे, हे आम्ही कधीही मान्य करणार नाही. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने मे 30 रोजी रात्री 12 वाजल्यापासून मे 31 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत 12वी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शेळ टाकी येथे दुरुस्तीसाठी घेतलेला शटडाऊन काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलला असल्याचे कळवले आहे. त्यामुळे या काळातील ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवडा, मानपाडा व वागळे इस्टेटचा काही भाग येथे बाधित होणारा पाणी पुरवठा आता नियमितपणे सुरू राहणार आहे. दुरुस्तीसाठीचा शटडाऊन आता मंगळवार 6/04 रोजी रात्री 12 ते बुधवार 6/05 रोजी रात्री 12 या काळात घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने कळवले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. किरण शिखरे यांच्यावर दबाव दडपशाही वापरायची गरजही नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करतो. कळवा मुंबऱ्यात 2014 व 2019 पेक्षा 2024 सर्वाधिक मतदान झाले आहे. यामुळे आव्हाड यांचा दावा चुकीचा. आव्हाड यांनी एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसऱ्या बापाला अडचणीत आणले. आभाराचे ट्विट करणाऱ्या छगन भुजबळ साहेबांनाच आव्हाड गद्दार म्हणाले होते. सरड्यापेक्षाही रंग बदलणारे आव्हाड आहेत, अशी समसणीत आरोप माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहेत. 2 दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी 27 मे 2024 रोजी धीरज शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट यांनी माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काम करणाऱ्या अनेक त्यांच्या सहकार्यांनी, वेगवेगळ्या राज्याच्या युवक राज्यप्रमुखांनी, हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच धीरज शर्मांचे आणि सोनिया दुवान यांचे सहकारी किरण शिखरे, जे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत होते, यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये माननीय अजितदादा पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झाला. हे काही मी फोटो मुद्दामून दाखवणार आहे. याच्यामध्ये किरण शिखरे हे हसताना दिसत आहेत. जबरदस्तीने माझ्यावर खूप दबाव होता, असं असतं तर धरून पकडून नेलं असतं ना आम्ही त्यांना आणि गळ्यामध्ये मफलर घातला असता. स्वखुशीने धीरज शर्मांबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती, कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर अजिबात नव्हता. किंबहुना ते एवढे मोठेही नाहीत की त्यांच्यावर दबाव, दडपशाही वापरायची गरज आहे. आज ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुनर्प्रवेश तिकडे केलेला आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा, याच्यापेक्षा अधिकचं महत्त्व त्यांना देण्याची गरज नाही. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं देता येतील. कारण का ह्या शहराचा जो इतिहास आहे, सामाजिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, धार्मिक परंपरा आहे, किंवा ह्या शहराच्या ज्या पाऊलखुणा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उमटलेल्या दिसतात, त्या पाऊलखुणा जरी जपल्या तरी आम्ही ठाणेकर का म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ठाणेकर म्हणून सांगण्यासारखे अनेक उदाहरणं अभिमानाने सांगता येतील. त्याच्यामुळे ह्या शहराचा सांस्कृतिक इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, सामाजिक बांधिलकी आहे, ऐतिहासिक पाऊलखुणा ह्या शहरानं जपलेल्या आहेत. साहित्यिक चळवळ ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रुजली आहे, ती पुढे गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मी विचार केला ह्या ठाण्याचा नागरिक म्हणून, तर आम्ही ठाणेकर म्हणून मला ह्या शहराचा सार्थ अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.